नमस्कार तमाम कर्मचारी बंधू भगिनींनो, शुभ प्रभात. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. यासह तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेसाठी दिलेल्या बेमुदत संपाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सुधारित पेन्शन योजना मंजूर केली आहे. याबाबत लवकरच अध्यादेश जारी करण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांची पेन्शनची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या मागण्यांसाठी 2023मध्ये कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस संप केला होता. यावेळी शासनाने संघटनाच्या मागण्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु काहीच कार्यवाही न झाल्याने कर्मचारी यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. याचवेळी ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्री केंद्र शासनाची UPS योजना स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याने सभागृहात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना रिवाइज रिटायरमेंट पे स्कीम 2024 लवकरच लागू करण्याचे आश्वासन दिले आणि यासाठी 2 दिवसाची मुदत मागितली आहे. तरीही बंधूंनो, जोपर्यंत OPS सारखे पूर्ण लाभ नव्या पेन्शनमध्ये येणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवायचा आहे. ही पेन्शन ती पेन्शन सुरू करण्यापेक्षा वोट फॉर OPS हे मिशन राबवूया आणि जुनी पेन्शनसाठीच आपण आग्रह करूया. तर चला, या मोहीममध्ये तुम्ही सामील होत असाल तर आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा आणि एक लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.